कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पंकजा मुंडे विरुद्ध सुरेश धस। खरं तर सुरुवातीला विरोधी पक्षात असूनही एकमेकांबद्दल चांगलं मत पंकजाताई म्हणणारे धस अचानक पंकजाताईंविरुद्ध बोलायला का लागले? धस विरुद्ध मुंडे वादाचा संघर्ष नेमका कधी सुरू झाला हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। परंतु त्याआधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली isakal ही वेबसाईट देशातील नंबर 1 मराठी वेबसाईट बनली आहे। त्यामुळे राजकीय घडामोडींसाठी महत्त्वाच्या अपडेटसाठी isakal वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका। नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। खरं तर कुणा एकेकाळी बहीण भावासारखं वागणारे हे दोन नेते आता अगदी एकमेकांसमोर आणि एकमेकांविरुद्ध उभे टाकलेत। म्हणजे एकाच पक्षात आणि त्यातही सत्ताधारी पक्षात असूनही या दोघा नेत्यांमधला सुप्त संघर्ष हा खरं तर आता सुप्त राहिलेला नाहीये। मुंडे विरुद्ध धस संघर्षाची पहिली ठिणगी पडली त्याला निमित्त ठरलं ते 2024 ची लोकसभा निवडणुकीत। त्याला पार्श्वभूमी अशी की लोकसभा निवडणुकीआधी राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष तापलेला, जरांगेंच्या रूपानं उठलेला मराठ्यांचं वादळ आणि त्याला शमवण्यासाठी हाकेंच्या आणि भुजबळांच्या माध्यमातून समांतर उभा केलेला ओबीसींचा लढा, जरांगेंच्या रूपानं उठलेला मराठ्यांचं वादळ आणि त्याला शमवण्यासाठी हाकेंच्या आणि भुजबळांच्या माध्यमातून समांतर उभा केलेला ओबीसींचा लढा सबंध महाराष्ट्रानं पाहिला आणि याचाच परिणाम लोकसभेच्या महायुतीला पाहायला मिळाला। त्यात बीड लोकसभेची कायम मुंडेंकडे शाबूत असलेली जागा पवारांच्या पठ्ठ्यानं म्हणजेच बजरंग बाप्पांनं अवघ्या 6553 मतांनी जिंकली आणि इथे भाजपच्या पाया मराठवाड्यात रोवणाऱ्या आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि माजी मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि पंकजांनी त्यांच्या पराभवाचा धसांना जबाबदार धरलं। पण आकडेवारी सांगायची झाली तर बीडमधील 6 विधानसभा मतदारसंघापैकी एकट्या आष्टीत म्हणजेच सुरेश धस यांच्या मतदारसंघातच पंकजांना 55,000 लीड मिळालं होतं। तरी पंकजांना मात्र धसांना आपल्यासाठी काम केलं नाही असं समज झाला आणि इथूनच धस विरुद्ध मुंडे वादाची पहिली ठिणगी पडली। या ठिणगीचा पुढे वणवा पेटला। आता मी सांगितलं तसं वादाची पहिली ठिणगी लोकसभेला पडली तरी त्याच वणव्याचं रूपांतर विधानसभेला झालं, कारण मराठा विरुद्ध ओबीसी वादाचा परिणाम बीड लोकसभेत जसा दिसला तसाच तो आष्टी विधानसभा मतदारसंघातही दिसला। खरं तर पंकजा मुंडे ओबीसींच्या नेत्या तर सुरेश धस मराठा आमदार असं अजूनही लोकसभेला पक्षांनी एकनिष्ठ राहून तिकिटासाठी शेवटपर्यंत माघार न घेणाऱ्या सुरेश धसांची चिकाटी आपण पाहिलीच, पण त्यांना बीड विधानसभेवेळी मात्र पंकजा मुंडेंची साथ काही मिळाली नाही। पंकजा मुंडेंनी अपक्ष आणि 25 वर्ष आमदार असलेल्या भीमराव धोंडेंना साथ देण्याचा संदेश आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आणि इथेच मुंडे विरुद्ध धस वादाचा नवा अंक सुरू झाला आणि धसांच्या मनात पंकजा मुंडेंविषयी राग इतका होता की विजयाच्या गुलालात माखलेले असताना सुरेश धसांनी आपल्या आमदारकीच्या पहिल्याच भाषणात पंकजा मुंडेंना आसमान दाखवलं। जातीय द्वेषाचं राजकारण करण्यावरून छापलं। घर का भेदी लंका ढाये, जवळच्यांकडूनच विश्वासघात झाल्याची भावना सुरेश धसांनी अगदी पहिल्याच भाषणात बोलून दाखवली। खरं तर 25 वर्ष आमदार असणाऱ्या भीमराव धोंडेंची वाटचाल 2019ला बाळासाहेब आजबेंनी रोखली। पुढे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते अजितदादांसोबत गेले, पण धसांच्या चिकाटीमुळे आणि माघार न घेण्याच्या भूमिकेमुळे फडणवीसांनाही त्यांना तिकीट द्यावं लागलं आणि पंकजा मुंडेंची साथ नसतानाही त्यांच्या नाकावर टिचून सुरेश धस पुन्हा आमदार म्हणून निवडून आले आणि धसांनीही पक्षानं फडणवीसांनी त्यांच्यावरती दाखलेला विश्वास सार्थ करून दाखवला। त्यानंतर मुंडे विरुद्ध धस वादामध्ये झाली धनुभाऊंची एंट्री। पंकजा मुंडेंना टार्गेट करण्यासोबतच धसांनी धनंजय मुंडेंविरुद्ध मात्र एक कलमी कार्यक्रम सुरू केला। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाने हे धसांच्या जणू पथ्यावरच पडलं, कारण धनंजय मुंडेंसोबतच पंकजा मुंडेंविषयीचा रोषही बीड जिल्ह्यामध्ये सुरूच होता। पण त्यातल्या त्यात आमदारकीचं काम बाजूला ठेवून थेट नाव न घेता मात्र आकाच्या आकाला पकडा असं म्हणत धसांनी मुंडे विरुद्ध दंड ठोपटले आणि आता पक्षशिस्तीचा दाखला देत पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी असं म्हणत पंकजा मुंडेंनी धसांना डिवचलं। मग धसांनीही विधानसभेचा दाखला देत थेट चिठ्ठी चिन्हाचं नाव घेत कारवाई झाली तर पंकजा मुंडेंवर कारवाई व्हावी असं म्हणत धसांनी पलटवार केला। तरी आपल्याला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।